नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत आणि दुपारी 2च्या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या सर्वात एक्सक्लुझिव्ह माहितीनं नेमका कसा झाला सैफ अली खान वरती हल्ला ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कालच्या रात्री सैफच्या घरामध्ये घडलेली प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सुपर एक्सक्लुझिव्ह सांगणार आहोत. न्यूज 18 लोकमत वरती सर्वात एक्सक्लुझिव्ह माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सैफच्या घरामध्ये हल्ला झाल्यापासून ती पोलीस तक्रार, त्याचसोबत पोलिसांकडून सुरू झालेला तपास, सैफवरती हॉस्पिटलमध्ये सुरू असलेले उपचार, डॉक्टरांनी जी काही माहिती दिली, गृहराज्यमंत्र्यांनी काय माहिती दिली, याचे सगळे एक्सक्लुझिव्ह अपडेट आम्ही तुम्हाला न्यूज 18 लोकमत वरती देणार आहोत. सैफ अली खान वरती नेमका हल्ला कसा झाला, तर त्याच्या घरामध्ये घडलेली प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सुपर एक्सक्लुझिव्ह सांगणार आहोत. न्यूज 18 लोकमत वरती सर्वात एक्सक्लुझिव्ह माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या रात्री सैफच्या घरात घडलेली प्रत्येक घडामोड आणि प्रत्येक घडामोडीची बित्तम बातमी. सैफ अली खानच्या घरामध्ये रात्री नेमकं काय काय घडलं त्याची एक्सक्लुझिव्ह माहिती आणि मोठी बातमी. सर्वात आधी करीना कपूरनं हल्लेखोराला पाहिलं. ही सगळ्यात आधीची घडामोड एक्सक्लुझिव्हली आपण न्यूज 18 लोकमत वरती बघतोय. आणि सैफच्या घरामध्ये रात्री नेमकं काय काय घडलं, काल सैफच्या घरामध्ये जो काही हल्ला झाला त्यामध्ये सर्वात आधी त्याची पत्नी करीना कपूरनं या हल्लेखोराला पाहिलं. त्यानंतर रात्री 1:30 वाजता करीना पार्टीवरनं परत घरी आली आणि घरी येताच करीनानं एका व्यक्तीला हॉलमध्ये पाहिलं. करीनानं आरडाओरडा सुरू करताच मोलकरीण बाहेर आली आणि तो चोरानं त्या मोलकरणीवरती सुद्धा हल्ला केला. करीना तैमूरला घेऊन बेडरूमच्या दिशेनं पळाली आणि आरडाओरडा ऐकून सैफ अली खान हा बेडरूम मधनं बाहेर पळत आला, तर मोलकरीण आणि चोराची झटापट सुरू होती. सैफ अली खान मोलकरणीला वाचवायला गेला आणि चोरानं सैफच्या हातावरती चाकू हल्ला केला. मोलकरीण आणि चोराची ज्यावेळी झटापट सुरू होती त्याच क्षणाला सैफ अली खान त्याच्या रूममधनं बाहेर आला आणि सैफ अली खान हा मोलकरणीला वाचवायला गेला. तोच चोरानं सैफच्या हातावरती चाकू हल्ला केला. जखमी झालेला सैफ मागे होताच चोरानं सैफच्या पाठीमध्ये आणि मानेवर देखील वार केला. चोर मुख्य दरवाजानं पळून गेला आणि सैफला तात्काळ करीना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तर या सगळ्या घडामोडी सैफ अली खानच्या घरी रात्री घडल्या त्याची ही एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतवर. सैफच्या घरात रात्री काय काय घडलं त्याची माहिती आपण सुपर एक्सक्लुझिव्हली घेतली. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, हा सगळा जो काही घटनाक्रम होता, जो एक्सक्लुझिव्ह आपल्याला कळलेला होता, त्याबद्दल आणखी काय सांगता येईल? नक्कीच करीना कपूरचा जबाब आणि जी मोलकरीण आहे अलेक्सा फिलिप हिचा जबाब, या दोघांच्या जबाबातून ही घटना जी आहे ती समोर आली आहे. माझ्या मागे तुम्ही जर पाहिलं की ही सद्गुरू इमारत जी आहे यामध्येचा मुख्य प्रवेशद्वार साधारणपणे 1:15 ते 1:30च्या दरम्यान करीना कपूर पार्टीवरून परत आली आणि तिनं पार्टीवरून परत आल्यानंतर इथं ती जेव्हा वरती गेली आणि त्यानंतर तिच्या घरामध्ये तिने जेव्हा एंटर केलं, घराच्या आतमध्ये जेव्हा गेली त्यावेळेस मात्र तिनं काही वेगळं चित्र तिथे पाहिलं. एक व्यक्ती जो आहे हा घरामध्ये फिरतोय, हॉलमध्ये फिरतोय असं तिने पाहिलं. आणि या सगळ्याच्यामधून मग ज्यावेळेस करीना कपूर हिला संशय आला की व्यक्ती कोण आहे, तिने त्या व्यक्तीला पाहताच आरडाओरडा सुरू केला नेमका व्यक्ती कोण आहे म्हणून. हे सगळं होत असताना जी मोलकरीण आहे ती तिथून ती समोर आली आणि त्याने थेट पहिला जो आहे तो हल्ला त्या करीना कपूरच्या मोलकरीणवर केला. पण त्या हल्ल्यामध्ये अगदी किरकोळ जखम जी आहे ती त्या मोलकरीणला झाली. अलेक्सा फिलिप तिचं नाव आहे असं सांगितलं जातं आहे. आणि त्यानंतर ही गाडी ज्यावेळी ती गाडी, हे सगळे जे मीडियाकर्मीचे कॅमेरामॅन जे आहे तिथे जी गाडी करीना कपूर उतरल्यानंतर ती गाडी जी आहे ते पुढे इथून मागून गेली. आणि या सगळ्या घटनेमध्ये मुख्य जो भाग आहे तो या इमारतीच्या मागचा भाग आहे, कारण का तिथूनच नंतर पुढची घटना घडलेली आहे. पुढे ज्यावेळेस करीना कपूर तिच्या घरामध्ये गेली त्यावेळी तिने त्या व्यक्तीला पाहिलं, तिने आरडाओरडा सुरू केला आणि ती थेट तैमूरच्या बेडरूम दिशेने पाहिली. तो आवाज येताच सैफ जो आहे तो बाहेर आला, धावत आला आणि त्याने पाहिलं की मोलकरीण जी आहे ती मोलकरीण आणि जो हल्लेखोर आहे त्यांच्यामध्ये झटापट सुरू आहे. सैफ तिला वाचवायला जाताच त्याने उलटा फिरून सैफवरती
हल्ला केला, त्यामध्ये पहिलाच वार जो आहे त्याचा जोरदार जो आहे तो सैफच्या हाताला लागला आणि सैफ तिथंच गंभीर जखमी झाला. हे पाहताच सैफ जसा मागे शिरला त्याने सटासट 2-3 वार केले. त्यामध्ये काही वार जे हातावरती लागले आणि एक वार मानेवरती लागला. त्यानंतर जसा सैफ खाली पडला तेव्हा त्याने मग मागून फिरून जो आहे तो चाकू त्याच्या पाठीत मारला आणि तो हल्ला पाठीत मारलेला हल्ला जो आहे तो वाचवण्यामध्ये सैफने जी ताकद लावली त्या हल्ल्यात या चाकू देखील तुटलेला आहे अशी देखील माहिती मिळते. आणि याच्यामध्ये जे रात्री घडलं 1:30 वाजता पार्टीवरून करीना कपूर घरी आली. ती घरी आल्यानंतर ती तिथून मेन डोअर जो आहे ते मेन डोअरवरून आतमध्ये गेली. तिची गाडी इथून आतमध्ये गेली आणि त्यानंतर पुढचं प्रकरण जे आहे ते इथे घडलेलं आहे. पण सर्वात आधी हल्लेखोराला करीना कपूर हिने पाहिलेलं आहे. घरामध्ये जाताच करीना कपूरने त्या हल्लेखोराला पाहिलं. ही व्यक्ती कोण आहे हे तिने विचारताच त्या व्यक्तीनं इथे धावपळ सुरू केली आणि त्यातच मग जो व्यक्ती आहे त्याला पाहून करीनाने आरडाओरडा सुरू करताच मोठ्या प्रमाणात तिथं आरडाओरडा झाल्यामुळे सैफ देखील बाहेर आला आणि सैफने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हातामध्ये चाकू होता. आता हा चाकू तो घेऊन आला होता तर त्याने किचनमधून आणला होता ह्याचा देखील पोलिसांना अजून नीट तिथून जी माहिती मिळाली नाही आहे. क्राईम ब्रांचची टीम जी आली होती, पोलिसांची टीम जी आली होती, पोलिसांनी या संपूर्ण इमारतीचे ते सीसीटीव्ही फुटेज आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत. आपण ही माहिती घेऊयाच, मात्र आणखी काही सुपर एक्सक्लुझिव्ह माहिती जी आपल्याकडे आहेत ती आपण प्रेक्षकांना आधी सांगूयात. गेले 15 दिवस सैफच्या घरामध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि 3 व्यक्ती हे काम करत होत्या आणि याच निमित्तानं घरामध्ये तोडफोड सुरू होती आणि त्यातलीच एक व्यक्ती रात्री काम संपवून घरामध्ये लपून राहिल्याची माहिती मिळाली आणि त्यानं सैफच्या किचन मधला चाकू घेतल्याचा देखील संशय आहे. आणि रिनोव्हेशनचं काम करणाऱ्याला आर्किटेक्टची पोलीस चौकशी करतायत. जो रिनोव्हेशनचं काम करत होता त्या आर्किटेक्टची पोलीस आता चौकशी करतायत आणि तोच घरामध्ये लपून बसला होता रात्री. त्या 3पैकी एक माणूस रात्री सैफच्याच घरामध्ये लपून बसला असल्याची शक्यता आहे. आर्किटेक्टची पोलीस चौकशी करतायत, ठेकेदाराची चौकशी करतायत पोलीस. कामावरती येणाऱ्या 3पैकी 2 व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केलेली आहे आणि 3ऱ्या व्यक्तीची चौकशी अजूनही सुरू आहे. सैफच्या घरामध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू होतं, तोडफोड केलेली होती. 3 व्यक्ती गेल्या काही दिवसापासून काम करत होत्या. याच संदर्भात नेमकं काय अजितकडे आमच्या माहिती आहे बघूयात. अजित, त्याबद्दल काय काय कळतंय? ही सैफची इमारत आहे ज्या ठिकाणी तो राहतो आणि हा चौक आहे इथला. हा संपूर्ण परिसर जो आहे हा सतत 24 तास गजबजलेला असतो. इथून जवळपास इथं जवळच सलमान खानचं घर आहे, बीच आहे, त्यामुळे लोकांची वर्दळ इथे खूप असते. त्याच पद्धतीने इथं मोठमोठे हॉटेल आणि पब आहेत, त्यामुळे गाड्या सतत इथून जात असतात. या घटनेमध्ये प्रमुख कारण आहे ते म्हणजे ही सगळी घटना घडण्याचं सैफच्या घराची जी सुरक्षा आहे ती अत्यंत ढिसाळ आहे. सैफच्या घरात यायला जो स्टेअरकेसने म्हणजे पायऱ्यांनी जिन्याने आपण जेव्हा येऊ तो जो जिना आहे तो त्या जिन्यावरून थेट त्याच्या घरामध्ये जाता येतं आणि तो जिनाचा दरवाजा जो आहे तो सतत उघडा असायचा. तिथून कोणी येत जात असे असं पोलिसांना माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबरीनं जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी काम सुरू होतं त्या व्यक्तींची माहिती पोलिसांना दिली गेली नव्हती असं देखील पोलिसांकडून आपल्याला कळालेलं आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे घरात काम सुरू असताना देखील अनेकांची ये-जा घरामध्ये सुरू होती. इतकी मोठी सेलिब्रिटी आहे, घरामध्ये कोणाचा वावर होतोय याच्याबाबत कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही आणि त्याचंच कारण हे हल्ल्यामागे सांगितलं जातंय. आता इथे बघा, तुम्हाला मी इथून एक दृश्य दाखवतो. ही कचऱ्याची पेटी ठेवलेली आहे इथं. त्या कचऱ्याच्या पेटीच्या इथून आपण जर पुढे गेलो तर तिथून जिना आहे आणि त्या जिन्यातून चालत सरळ थेट वर जाता येतं. जी माहिती आपल्याला पोलिसांकडून मिळाली त्यानुसार हल्लेखोराने हा सगळा हल्ला झाल्यानंतर म्हणजे याच मार्गाने तो जिन्यावरून वरती गेला आणि तिथूनच पुन्हा जिन्यावरून जो आहे तो याच ठिकाणाहून खाली आला आणि नंतर इथून पळून गेला. मग मुळात ही व्यक्ती जी आहे ही कोणाच्या ओळखीची होती का, घरात असणाऱ्या व्यक्तींच्या ओळखीची होती का, घरात किती जणी काम करत होत्या, घरात किती मोलकरीण होत्या, या सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस करत आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिन्यावरून हल्लेखोर आला, तो घरात बसला होता, करीनाने त्याला पाहिलं, तो काय करत होता हे अद्याप स्पष्ट नाही आहे. मोलकरणीने त्याला आधी पाहिलं होतं का तर ते स्पष्ट नाही. पण आतापर्यंतच्या तपासामध्ये ही गोष्ट समोर आली ती म्हणजे हल्लेखोराला सर्वात आधी करीना कपूरने पाहिलं होतं. घरात रिनोव्हेशनचं काम सुरू होतं. जो आर्किटेक्ट आहे, ठेकेदार आहे, ज्याने या सगळ्या लोकांना आणलं होतं. बिलकुल अजित, ही सगळी माहिती एक्सक्लुझिव्ह, सुपर एक्सक्लुझिव्ह माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना दिली आहे.